नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 1.3 मधला प्रश्न क्रमांक 5वा. काय दिलं आहे? पुढील संचापैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा. हा पहिला प्रश्न दिला आहे 5 मधला पहिला प्रश्न. तर पहिलं काय दिलं आहे? संच पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे. त्याच्यानंतर आय हा इंदोरमधील रहिवाशांचा संच आहे. त्याच्यानंतर एच हा महाराष्ट्रामधील रहिवाशांचा संच आहे. त्यानंतर एम हा मध्य प्रदेशमधील रहिवाशांचा संच आहे आणि बी हा भारतामधील रहिवाशांचा संच आहे. ओके, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न काय? वरीलपैकी कोणता संच या उदाहरणात विश्वसंच म्हणून ओळख घेता येईल? ओके, म्हणजे विश्वसंच म्हणजे काय? ज्या संचामध्ये सगळे संच येतील. ओके, आणि सगळ्यात मोठा संच की त्या संचाचे बाकी सगळे संच उपसंच असले पाहिजे. ओके, म्हणजे त्याचा एक भाग असला पाहिजे संचाचा. असा विश्वसंच आपल्याला कोणता घेता येईल वरील उदाहरणामध्ये, वरीलपैकी संचामध्ये? हा प्रश्न दुसरा आहे. पहिला प्रश्न सोडूया. पुढील संचापैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा. ओके, पहिलं काय? पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे. त्याच्यानंतर आय हा इंदोरमधील रहिवाशांचा संच आहे. एच हा महाराष्ट्रामधील रहिवाशांचा संच आहे. आता महाराष्ट्रामधील पुणे एक ठिकाण आहे. ओके, बाकी कोणते ठिकाण नाही आहे. आणि त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमधील इंदोर हे ठिकाण आहे. त्याच्यामुळे काय असणार आहे? पुणे हा उपसंच असणार आहे. हा एच जो संच आहे महाराष्ट्रामधील रहिवाशांचा संच त्या संचाचा. ओके, कारण का? महाराष्ट्रामधील पुणे एक शहर आहे म्हणून. हे बघा इकडे लिहिलं आहे मी. पुणे हे महाराष्ट्रामधील शहर असल्याने संच पी हा बघा पी पुण्याचा संच आहे ना. एच या संचाचा उपसंच आहे. त्याचप्रमाणे भारतामधील महाराष्ट्र हे राज्य आहे. ओके, त्याच्यामुळे संच एच हा संच बीचा उपसंच आहे. ओके, हे बघा लिहिलं आहे. पहिलं काय त्याचं? संच बी उपसंच एच आणि सेकंड काय? तर संच बी असणार आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरं काय? त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमधील इंदोर हे शहर असल्यामुळे संच आय हा संच एमचा उपसंच आहे. ओके, बघा दुसरा प्रश्न काय? मध्य प्रदेश हे इंदोरमधील शहर असल्याने संच आय हा संच एमचा उपसंच आहे व मध्य प्रदेश हे भारतातील राज्य असल्याने संच एम हा संच बीचा उपसंच आहे. म्हणजे कसं लिहिणार ते? आय उपसंच एम व एम उपसंच बी. ओके, आता प्रश्न क्रमांक दुसरा काय? वरीलपैकी कोणता संच या उदाहरणात विश्वसंच म्हणून ओळख घेता येईल? सगळ्यात मोठा संच तर हा दिसतो आपल्याला. बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे म्हणून हा आपल्याला काय घेता येईल? विश्वसंच म्हणून घेता येईल. ओके, हे तुम्हाला असंच लिहायचं आहे. संच बी हा विश्वसंच म्हणून घेता येईल. ओके, धन्यवाद.